सोपी का? संत भेटणं सोपं आहे का? गुरु भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं सोपं आहे का? आहे का? आपल्या इकडं महाराज काय करतात माहिती का? सव्वा रुपया देतात आणि गुरु करून घेतात, है ना? आपण म्हणतो बाई मी 1.25 रुपया दिला मी गुरु केला, पण कोणता गुरु? मग सांगितलं लिंबा खालचा गुरु, वडा खालचा गुरु, बाबळी खालचा गुरु, येड्या बाबळी खालचा गुरु, शहाण्या बाबळी खालचा गुरु. महाराज माऊली ज्ञानोबराय म्हणतात गुरु कसा असला पाहिजे? गुरुने या भक्ताचा जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकवला पाहिजे. गुरु कसा असला पाहिजे? या जन्माला आल्याच्या नंतर गुरु केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती करून देणारा गुरु कसला पाहिजे? माऊली ज्ञानोबराय म्हणतात समाजाने आम्हाला वाळीत टाकलं, पण मी माझ्या भावाला गुरु करून घेतलं आणि भावाला गुरु केल्याच्या नंतर महाराज आपण गावोगावाखंड हरिनाम सत्य करतो. त्याच्यामध्ये जी भावार्थ ज्ञानेश्वरी वाचतो ते ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाला. कोणामुळं? गुरुमुळं. पण तो गुरु कसला असला पाहिजे? गुरुची श्रीमंती किती सांगितली माऊली ज्ञानोबराय यांनी? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु संत कुळीचा राजा सांगितला. राजाकडे पैसा कमी आहे का? पैसा कमी का राजाकडे? आपल्याकडेच पैसा कमी महाराज. मग पैसा कमी असल्यामुळे आपण काय गावात आहे. मग गावात असल्यामुळे आपल्या गावात काय असतो? सप्ताह. सप्ताह असल्याच्या नंतर रोज 2 तास बडबड करायला महाराज असतो. बरं त्या महाराजची बडबड कंटाळा येऊ नये म्हणून त्यासोबत गायक असतो. नुसतं गायन बी कानाला गोड लागत नाही म्हणून वादक असतो. नुसतं वादन बी चांगलं लागत नाही त्याच्याबरोबर टाळं बी लागत. खा 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 खा. मग टाळं बी पाहिजे. पण टाळं बी नुसतं काम बसत नाही. मग त्याच्यामध्ये भंग 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 वाजणार वाद्य बी पाहिजे. काय पाहिजे? विना बी पाहिजे. पण नुसतं विना बी नाही पाहिजे. ह्यांना सगळ्यांना संरक्षण बी पाहिजे ना. जबाबदार कसा पाहिजे? जबाबदाराचं वर्णन कसं पाहिजे? ह्या दरवाजातून घुसला तर त्या दरवाजातून निघलं नाही पाहिजे. एवढा चौकदार पाहिजे. आपला चौकदार 2 पायाच्या खालून बी निघून बरोबर. सगळे कशा करता आले इथं? आणि सगळे आले ते आले, पण सगळे येत असताना यांनी काय केलं? गुरु केलं. बाबांनी गुरु केले म्हणून बाबांना गायन जमलं. मृदंगाचार्यांनी गुरु केला म्हणून मृदंग जमला. आम्ही गुरु केला म्हणून आम्हाला कीर्तन जमलं. आणि तुम्ही बिगर गुरुचे म्हणून तुम्ही कुठं बसले? बर कीर्तनामध्ये जरी बसले पण महाराज काय म्हणतात? बसल्याच्या नंतर काय असलं पाहिजे? सारं मन देवाच्या चरणाजवळ असलं पाहिजे. थोडस जरी मन भरकटलं महाराज, किती फेरा फिरून यायचे आपल्याला? किती फेरा? 84 लक्ष योनी फेरा फिरल्याच्या नंतर एकदा मनुष्य जन्म आहे. बरं एवढं फिरून आपण इथं आलो. इथं आल्याच्या नंतर गुरु नाही केला तर मग गुरु नाही केल्याच्यामुळे आपलं जीवन सुधारत नाही. मग महाराज म्हणतात जोपर्यंत तुम्ही गुरु करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळत. माऊली ज्ञानोबराय हरिपडामध्ये म्हणतात की गुरु विना काही साखळे तपे विना दैवत दिसल्या विना प्राप्त. तुम्ही जर गुरुच नाही केला तर देवाजवळ डोकं जरी पडलं तरी देव तुम्हाला पावणार नाही. जर देव पावणार नसेल तर तुम्हाला गुरु केला पाहिजे महाराज. आणि जर गुरु करायचा असेल तर गुरुचा अधिकार किती मोठा असला पाहिजे?
तो गुरु किती उंचीचा असला पाहिजे, गुरु करण्याकरता गुरु सामर्थ्यवान आहे की नाही, हे सगळं कोणाला पाहावं लागतं? शिष्याला. आपण गुरु असे करीत नाही म्हणा, आपले गुरु लय भारी राहते. शेजारणीनं गुरु केला म्हणून मला गुरु करायचा. माझ्या शेजारणीनं गुरु केला म्हणून मी गुरु केला. मग गुरुचं नियम बी अवघड असतात. श्राद्धाचं खाऊ नका, कोणाच्या मैताला जाऊ नका, कोणाला शिवू नका, कोणाच्या घरचं पाणी पिऊ नका, कोणाच्या घरी जाऊ नका, कुठेही जाऊ नका, फक्त घरामध्ये बसा. गुरु मंत्राचा जप करीत असं. महाराज यांची जपाची पद्धत दिली भारी. आता एका गुरुचे 2 चेले एकत्र जर आले, बरोबर, एका गुरुचे 2 चेले जर एकत्र आले, ह्यांचे निसते मनीच निघत, ह्यांचे निसते मनीच निघत, तोंड नाही. मग ते म्हणायचं तू सगळ्यांनी एक किलो सोनं घे. मनी चालूच ना, मनी बांधायचं नाही. मग संध्याकाळी सांगायचं सोनं तू शेतात गेली ना तर आम्ही 1108 वेळाला जप केला. मग खऱ्या अर्थानं सांगा 1108 मधले किती मनी मंत्राचे? 2 तास तर शांताबाई तिच्यापाशीच असते, तिच्यापासून हद्दी का नाही. मग तो गुरु केल्याच्या नंतर गुरु मंत्राचा अधिकार राहिला का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, आमच्यामध्ये जर तुम्ही आलात तर आमचा उघडा बंद आहे ना. कुणी आणि या मंत्राचा जप करा. मग अधिकार कोणाकोणाला आहे? सकळासी इथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलती नारीनं सगळे. काय म्हणा? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा, याच्यामध्ये रामाचा उच्चार आहे, याच्यामध्ये कृष्णाचा उच्चार आहे. राम आणि कृष्ण वेगळे आहेत का? कोरोनामध्ये राम नाही पाहिजे वाटते नाही ना. राम आणि कृष्ण वेगळे आहेत का महाराज? राम आणि कृष्ण वेगळे नाही, दोघेही एकच आहेत. फक्त जन्माला येत असताना एक यादव कुळामध्ये जन्माला आलाय आणि एक सूर्यवंशामध्ये जन्माला आलाय. एकाने जन्मताच बाप सोडला आणि एकाने बाप असताना वनवासाला गेला, बाप राम राम करून गेला, पण पोरगा माघारी आला. याला काय म्हणतात महाराज? वचनाची ताकद. मग मला सांगा, देवाच्या बापाला देवाच्या मांडीवरती मरण नाही आलं. तुम्ही आम्ही जर असा साधी बोळी जर भक्ती केली, आम्हाला मरण येईल. अनेक कितीतरी जण लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये मरणाची वाट पाहतात तरी मरण येत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी ज्यांनी गुरु केला, जे जे संतांच्या संगतीमध्ये आले, ज्यांनी ज्यांनी देवापाशी शरण गेले, त्यांचं मरण आधीच मरून गेलं. मरण माझे मरुनी गेले. मी जन्माला यायच्या आधीच मरण माझं मेलं. मी जन्माला यायच्या आधी मरण माझं मेलं. मग मरण कोणाकोणाचं मेलं? मरणाला कोणी कोणी मेलं नाही. ऐका, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी, त्यावेळेला महाराजांनी रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक केला ना, त्यावेळेला महादेवाच्या पिंडीवरती शपथ घेतली, बरे आत्ता मृत्यू आला तरी चालेल, पण माघारी हटणार नाही. कोणा करता? तुमच्या आमच्या करता महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली. तुम्ही आम्ही वयाच्या 16व्या वर्षी काय करतो? ज्या माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला, त्या माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य किती? वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावरती चढला, त्या भगतसिंहाचं सामर्थ्य किती? महाराज
या सगळ्यांनी जे आपल्या शरीराचं बलिदान दिलं ना, ते कोणाकडे पाहून दिलं, कोणाचं भजन करत होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड मुखामध्ये एकच नाव होतं, जगदंब जगदंब जगदंब. कितव्या वर्षी माझ्या वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. ते जाऊन द्या, त्यांच्या मुलानं वयाच्या 8व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली, दिल्लीच्या बादशाह समोर गेले आणि बादशाह समोर गेल्याच्या नंतर ज्या बादशहाच्या नजरेमध्ये कोणाची नजर बसत होती, त्यावेळेला वयाच्या 8 वर्षाच्या संभाजी महाराजांनी त्या बादशहाच्या नजरेमध्ये नजर मिळवून त्या औरंगजेबा करून बोलणं केलं. कोणाची ताकद आहे? आणि ताकद तयार होण्याकरता महाराज त्या देवाचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असावा लागतो. बघा, ज्यांनी ज्यांनी गुरु केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरु केलं, त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबांना गुरु करून घेतलं. शिवाजी महाराजांनी आपलं मरण येणे अगोदरच मरून गेले. महाराज म्हणतात, मरणामाची मरून गेले, पण कधी मी जिवंत आहे त्याच वेळेला माझं मरून गेलं. ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजे वयाच्या 10व्या वर्षी दिल्लीमध्ये होते, ज्या वेळेला आग्र्यामधून सुटका केली, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडावरती आपल्या मुलाचं जिवंतपणे उभं केलं. कोणता बाप आहे आपल्या मुलाचं जिवंतपणे उभं करणारा? कोणता बाप आहे आपल्या मुलाचं जिवंतपणे दिवस घालणारा? ते कोणाची ताकद आहे महाराज? त्याच्या पाठीमाग कोणता स्वार्थ नाही, तर याच्या पाठीमाग फक्त देशप्रेम आहे. आणि देशप्रेम जर पाहिजे असेल तर आपल्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जय जयकाराला पाहिजे. आपल्या मनामध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उमटली पाहिजे. आपल्या मनामध्ये शंभू राजांचं बलिदान दिसलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी बसायचा अधिकार प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात, तुम्ही जर गुरुच नाही केला तर तुम्हाला देव भेटेल कसा? आणि जर देव भेटायचा असेल तर गुरु करावा लागतो. मग महाराजांनी गुरुचं वर्णन मगाच सांगितलं, गुरु हा संत गुरुचे राजे. पण राजे कोणते? महावीर ज्ञानोबरायांना उपमा दिली, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव. फुकट म्हणतात का महाराज? फुकट म्हणतात का गुरु? हा गुरुच किती ताकद आहे महाराज. तुम्ही जर गुरु एकनिष्ठेने जर केला तर विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटायला उमरखेडमध्ये येईल. ऐका, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं मंदिर होतं, त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्मा कुठे होते? कंसाच्या बंदीखान्यामधून सुटका झाली, त्याच्यानंतर गोकुळामध्ये गेले, त्याच्यानंतर नंदगावामध्ये गेले, त्याच्यानंतर वृंदावनामध्ये गेले, त्याच्यानंतर मथुऱ्यामध्ये आले, त्याच्यानंतर द्वारकेमध्ये गेले. आणि द्वारकेची मूर्ती आली भीमातली. कोणामुळे आली? कोणामुळे आली? मथुऱ्यावर. कोणामुळे आली? पुंडलिके कया केले किती युगापर्यंत उभा केलं? आरती बी म्हणत नाही का आता? आरती म्हणतात, सप्ताह चालू ना, रोज म्हणतात ना सकाळ संध्या, युगे 28 विटेवर उभा म्हणता ना. आरती तर म्हणता का नाही? तेवढं तर पाठ असं युगे 28
है ना. महाराज म्हणतात जेवणापुरता तरी पाठ करीत जा, पुढं सप्त्यामध्ये आल्याच्या नंतर बरोबर ना. जेवणापुरती तरी आरती. आळंदीमध्ये असताना जेवण भेटत नव्हतं, आम्ही शिकत होतो. शेजारी मंगल कार्यालय राहायचे. संस्थेतून भारतावरून आलं, नवे कपडे घालायचे. लग्न कुणाचं काय असतं, घेणं देणं फक्त काय भेटलं पाहिजे, काय भेटलं पाहिजे, तर मोठ्या काय भेटलं पाहिजे, जेवण. मग आतमध्ये गेलं. तुम्हाला तर माहिती कार्यालयाचं कशावर राहतं, कशावर राहतं, कशावर राहतं, कार्यालयाचं जेवण कशावर राहतं, ताटावर राहतं ना. 130 रुपये 140 रुपये ताटा उजीर. मग हे पोरं काय करायचं, आम्ही जेवायला जायचं. पण जेवायला जात असताना आतमध्ये विचारायचं, नवरी करता का नवरदेवा करता. मग सांगायचं नवरीकडचे जर दिसले सांगायचं नवरदेवा करताय, नवरदेवाकडचे जर दिसले सांगायचं नवरी करताय. पाहुण्याला वेळेत आपल्याला कोण ओळखत नाही. मग महाराज एखाद दिवशी असं झालं, जेवायला बसलो, नवरीचा बाप आणि नवरदेवाचा बाप दोघं आले संगत होता. विचारायला कोणाकडचे, नवरीकडचे. नवरीचा बाप. आम्ही काय ओळखलं नाही तुम्हाला, कोणते बाप. मग जसं पुतणाने भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता नातं जोडलं, तसं नातं जोडावं लागतं. कसं आहे ना, तुझ्या मावशीच्या 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 मुलीची मुलीची मुलाची मुलाची मी एवढं लांबचं नातं फिरून आणवलं. कशा करता, जेवाय भेटण्याकरता. मग एवढं जेवण भेटण्याकरता एवढा 8 तास करावा लागतो. तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू असतात. महाराज म्हणतात अख्खं कीर्तन ध्यानात नाही बसलं तरी, अख्खी गीता पाठ नाही झाली तरी चालू, रामायण पाठ नाही झालं तरी चालू. किती शब्द पाठ झाले पाहिजे, किती, 10-15. चरितामृतस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशन. गीतेच्या एका श्लोकामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या कोटी कुळाचं पाप नष्ट करायची ताकद आहे. किती शब्दात, औषव किती शब्दात, एका. किती शब्दात, एका शब्दात. मग 7 दिवसामध्ये तुम्ही फक्त म्हणता महाराज एकच शब्द पाठ करायचा काय, हेच पाठ करतील, हेच योगी 28 मधला हे पाठ करतो. मग घरी गेले नवऱ्याला घेऊन द्या, हे कुणाला पच्चीसाठी म्हणतात, हे कोण म्हणतात, हे नाही तुम्ही म्हणता. एक शब्द पाठ करा, म्हणजे एक शब्द असा पाठ करा की ज्याने तुमचं जीवनच बदलून जाईल. असा एक शब्द पाठ करा. महाराज म्हणतात देवाचं नाम घेण्याकरता कुठल्या डोंगरामध्ये जायची गरज नाही, कुठल्या भंडाऱ्यावर, कुठल्या नदीपाशी जायची गरज नाही, कुठल्या मंडपामध्ये जायची गरज नाही, कुठला ताळ असला पाहिजे याची गरज नाही, वाजवणारा पाहिजे याची गरज. फक्त काय करायचं, हाताने नाम आणि मुखाने टाळी वाजून त्या देवाचं भजन करायचं. किती दिवस. महाराज म्हणतात दिनराजाने आजची नंदा गोविंदाचे पवाडे. मग आम्ही गोविंदाचे पवाडे गातो किती. गोविंद कोण, बरेच कच्चे दिसतात या भागातले. महाराज बोलल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती भगवंताचे किती अवतार झाले. काकड्याला माहित नाही का आपल्याला, माहित नाही आपल्याकडे काकड्याची महिन्यात कार्तिकात माईक म्हणत असताना काकडा
आनंद रूपे आनंद वेशी देखील मेद्यासी बाप रखमा देवर गुण बावली कैसी है ना. आनंद रूपामध्ये आनंद वेशामध्ये आम्ही कोणाला पाहतो? त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला. आणि या परमात्म्याला पंढरपूरमध्ये आणलं कोणी? महाराजांनी सांगितलं कुंडलिकाने. कोणाच्या सेवेमुळे आणलं? आई बापाच्या सेवेमुळे. एकेकाळी कुंडलिकाने आपल्या आई बापाला कंबरट्यामध्ये लाथा घालून दाराच्या बाहेर काढलं. कुणी? मी नाही, कुंडलिकाने आहे ना. परत तुम्ही म्हणता महाराज सांगत होता रक्त. एकेकाळी मी आई बापाला कंबरट्यात लाथा घालून बाहेर काढलं. कुंडलिकाने बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर त्याच आई बापाची सेवा केली. जगाचा बाप त्याला भेटण्याकरता चंद्रभागेच्या काठावरती आला. आला नाही नुसता. विचारलं देवाला मी मागा वळून पाय. त्यावेळेला पुंडलिकराय म्हणतात कोण देव? ओळखत नाही मी त्याला. कुणाला? देव. जर देव आपल्यापाशी आला असता तर बरोबर. जर एवढं सांगून वरडून जर देव कीर्तनाचा आला येणार तर नाही. पण मागून जर आला इथं बसणारे कुठं राहतील? हो, इथं बसणारे कुठं राहतील? सगळे कुठं राहतील? सगळे बसणारे बसतील का उठतील? हा, दर्शनाला गर्दी. ते माग आपण बघितलं का? पैठण मध्ये एक गाव आहे अमरापूर वाघुंडे. तुमच्या इकडे आलता का नाही पाहिजे मोबाईल. पण आमच्या भागामध्ये भरपूर व्हायरल झालं. रुक्मिणीने डोळे उघडले. कुणी? रुक्मिणीने डोळे उघडले. ठलानी लावून घेतले. हे पाहायला अख्खा भागाची गर्दी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देव पाहण्याकरता मंदिरात जावं लागत नाही. देव पाहण्याकरता कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. तुम्हाला जर तुमचं जीवन जर सुधारायचं असेल, तुम्हाला तुमचं जर पुण्य जर वाढवायचं असेल, 4 धाम करायची सुद्धा गरज नाही. महाराजांनी सांगितलं सगळं इथंच आहे. कुठं?